माझ्याकडे अजून एक क्लायंट आले होते. त्यांनी ना त्यांच्या कुंडलीमध्ये ना चंद्रमा खराब होता हं. आणि त्यांनी ना बेकरीचा बिझनेस स्टार्ट केला. ठीक अच्छा. आहे. बेकरीचा बिझनेस मंगल आणि चंद्र दोन्ही शिवाय तर पॉसिबल नाही फूडचा बिझनेस आणि त्यांनी 1.5 करोड लागले. 3.5 करोडचं त्यांच्यावरती लोन आलं आणि अरे वाह! मला त्यांनी कुंडली दाखवली. मी म्हटलं, "तुम्ही तुमच्या मला असं दिसतंय की तुम्ही ना तुमच्या कुंडलीमध्ये प्रॉमिसेस देताय. तुम्ही आता खूप डेप्थमध्ये आहात." मला त्यांनी नाही सांगितलं की त्यांचा आहे ना खर्च झालाय. कारण की कुंडली बघितल्या काय प्रॉब्लेम आहे हे तर कळून जातच. हं. मॅक्सिमम टाईम आहे ना बघितल्यानंतर मी सांगते की अच्छा तुमचा आहे ना खूप सारा खर्च आहे. तुमच्या डोक्यावरती कर्ज आहे. तर ते मी म्हणले की "हो आहे" म्हणे. मी म्हटलं मग त्यांनी मला सांगितलं बिझनेस. मी म्हटलं, "तुमच्यासाठी फूड बिझनेस नाहीच आहे. तुम्ही हं. करूच शकत. तर तुमच्यासाठी फूड बिझनेस चांगला असू शकतो की नाही, ही फक्त तुम्हाला कुंडली सांगू शकते. माझी इच्छा आहे म्हणून मी करू शकतो असं हं, नाही. हं. ठीक आहे. का माझ्या ह्या कुंडलीमध्ये हे माझ्यासाठी ठीक आहे की नाही, हे बघणं खूप जरुरी आहे. आणि तुम्हाला तुमचे कळतं की अच्छा हे माझ्यासाठी ठीक आहे आणि हे नाही. तर मग मी त्या हिशोबाने माझे जे पण नेक्स्ट स्टेप्स आहेत ना, ते घेऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गाईडन्स सारखं यूज करू शकतो.